ती फार चांगल्या पद्धतीने गेली इथं केजमध्ये. म्हणजे मी सुरुवातीला इथं जॉईन आपल्याला लातूर मिळालं आणि लातूरमध्ये बीड मिळालं ही थोडी कल्पना करायलाच थोडं कठीण जात होतं. आणि मग तो जॉईन व्हावं की नाही, पण मग शेवटी आपल्याला इथं जॉईन व्हावं लागलं. आल्याबरोबरच मला सगळ्यांचं तुमचं जे प्रेम लाभलं की घुले असतील, तेलंगादा असतील, डिकले असतील, या सगळ्यांनी मला एकदम आल्याबरोबरच जी काही सत्कार माझा केला किंवा जे काही स्वागत केलं ते खूप केलं. आणि त्या स्वागताची मोठी जबाबदारी मग माझ्यावर आली की एवढ्या मोठ्या यांनी आपल्याला इथं स्वागत केलं. त्याच्यानंतर मग इथं सेवा देण्याचा जो विषय आहे तर निश्चितच कामाच्या पद्धतीमध्ये मी ज्या भागातून आलो म्हणा किंवा इथे जे काही कामाची पद्धत असेल, वीज पुरवठ्याच्या बाबतीमधला विषय असेल, हा थोडासा फरक आहे कामाच्या इथल्या कल्चरमध्ये म्हणा, पेईंग कल्चर म्हणा किंवा बाकीचे जे काही इश्यूज आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की बदली हा जो विषय आहे किंवा प्रमोशन्स आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामाची हे असेल तर ती प्रत्येक आपला नोकरी एकदा आपण स्वीकारली की ते आपल्याला ते स्वीकारणं भाग आहे की मी या भागात जाणार नाही किंवा इथंच काम करेल असं शक्य नाही. त्यामुळे निश्चितच आपला हा जो नोकरीचा जो भाग आहे हा आपल्याला तो अपरिहार्य आहे आणि तो स्वीकारायचा आहे. मग आपल्याला काय आहे की इथे जी पद्धत असेल किंवा मला जे चांगलं का वाटत असेल ते करणं, जी काही गोष्ट करायची असेल ती चांगल्या पद्धतीनं करायची. आणि आपण जी सेवा म्हणजे एका सेवेच्या याच्यामध्ये आहोत. म्हणजे आपण खरं तर लोक भाग्यवान आहोत की आपण महावितरणमध्ये काम करतो आणि लोकांना चांगली सेवा देणं हे म्हणजे आपल्याकडून घडता येते गोष्ट. आणि मी तर हे म्हणेल की तुम्ही जे लोक आहे ना ते खरंच भाग्यवान आहे इथं सगळे बसलेले इथे असलेले, की इथल्या लोकांसाठी आपण काम करतो. मी माझ्या इथल्या जनतेसाठी काम करतो आणि हेच जे आहे हेच आपल्याला नंतर आपलं जे काही नाव निघतं ते त्याच्यामुळे निघतं की अरे नाही, मी डिकलेला फोन केला ना की 100% मला गॅरंटी आहे की इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच. मी काळ्यांना फोन केला तर 100% म्हणेल की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. मसाजोगचा विषय आला ना, नावंदे आहेत बस ते बघतील. तर ही भावना ठेवून काम कर. आणि आपण एक फार मोठं कुटुंब आहे, महावितरणचं हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये आपण आपलं दुःख असेल, आपलं सुख असेल किंवा अजून काही आपला इश्यू असेल तर आपण हा एकमेकांमध्ये डिस्कस केला पाहिजे. आणि तो कसा माझ्या जनमित्राचा प्रॉब्लेम असेल, माझ्या इंजिनियरचा प्रॉब्लेम असेल, तो कशा रीतीनं सॉल्व्ह होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि एकीनं राहिलं पाहिजे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यातूनच मग आपल्याकडे थोडंसं इथे सप्लायचा इश्यू आहे. 19 सबस्टेशन जरी आहेत तरी आपल्याला ओव्हरलोडिंगचे विषय आहेत. मग आपण मागच्या वर्षी थोडं आपल्याला निसर्गाची म्हणजे पाऊस न झाल्यामुळे थोडं आपण कसं तरी त्याच्यातून निभावलं. मग आपण RDSS स्कीम होती, आपले शहाणे साहेब आहेत, शहाणे साहेबांनी त्या RDSS स्कीमसाठी भरपूर मेहनत घेतली, त्याचं DPR बनवलं. आपण जवळपास आपल्याकडे 5 नवीन सबस्टेशन आपण त्याच्यामध्ये मंजूर झालेली आहे. काही किलोमीटर्सच्या आपण लाईन ऑग्युमेंटेशन घेतलेले, काही नवीन ट्रान्सफॉर्मर घेतले आणि काही AB केबल वगैरे घेतला आहे. तर सिस्टीम सुधारवण्याच्या दृष्टीने जे काही आपल्याला कामं होते ते आपण बरेचसे याच्यामध्ये घेतलेले. त्याचा निश्चितच फायदा आपल्याला येणाऱ्या कालावधी मिळेल. आता ते कामं काही सुरुवात झालेली आहे, काही सबस्टेशनच्या वगैरे कामं सुरू आहेत. तसंच MSKVY योजना आहे, त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आपल्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर मिळालेले आहेत. आणि सोलरवर सुद्धा गव्हर्नमेंट आता काय करणार आहे की जे काही जनरेशन आहे ते सोलरवर, जे कृषी पंप जे आहेत ते त्यांना सोलरवर घ्यायचे आहेत. तर तेही कामं आता सुरू होतील आणि निश्चितच आपला जो भार आहे तो कमी होईल. तर आपण जे सेवाभावी म्हणजे जे आपण सेवा करतो किंवा जी काही आपण सध्या हे केलेलं आहे, आपली जी काही महावितरणची जी यंत्रणा आहे ती सगळी आता ऑनलाईन झालेली आहे. तुम्हाला असं काही कुठं आता अर्ज दिला आणि मला नवीन कनेक्शन पाहिजे, माझं नाव बदलून पाहिजे किंवा मला कंप्लेंट नोंदवायची आहे असं आता कुठे फार मॅन्युअल जो त्याच्यामध्ये इंटरफेरन्स होता तो एकदम कमी झालेला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना तुम्हाला वेळेत सेवा देणं, नाही तर मग SOP लागतो, आता ते चालू होतील SOP. तर ग्राहकांना वेळेत सेवा देणं आणि 24 तास वीज पुरवठा देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच जे काही आपले हे असतील मेंटेनन्सचे कामं असतील किंवा मला जे काही डिपार्टमेंटनं कामं दिले असेल, वसुलीचं काम आहे, तर हे सगळे जर आपण व्यवस्थित पार पाडले किंवा होणारी वीज चोरी जर आपण थांबवली नाही, आपण
बाकी इतर ठिकाणी हे काम करू शकत, तर किमान आपण वीज चोरीचं प्रमाण कमी करू शकतो. हे सगळे जर कामं आपण आपल्या ठिकाणी व्यवस्थित झाले तर निश्चितच आपलं हे जे महावितरणची जी आपलं जे कुटुंब आहे हे निश्चितच व्यवस्थित चालेल. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मला आतापर्यंत या वर्षभरामध्ये सगळ्यांनी मदत केली. एक दोन कटू प्रसंग आले असतील किंवा कठीण प्रसंग आले असतील, पण ते सगळे आपण सगळे सोबत होतो, सगळे मिळून त्याला आपण पुढे गेलो, त्याच्यामुळे त्याच्यातून मार्ग निघाला आणि ते प्रसंग निभावले. तसंच आज या प्रसंगी वळसे पाटील आहेत, भांगेजी आहेत. याही लोकांनी त्यांना कधी आपण सांगितलं वळसे पाटील तिथं ट्रान्सफॉर्मर बदलावा लागतो, केबल बदलावं लागते किंवा तिथं काही अडचण आली तर त्यांनी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनानं आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तर असंच सहकार्याची भावना, एकीची भावना आणि कंपनीनं जे काम आपल्याला नेमून दिलं, पर्टिक्युलरली वसुलीच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी होतात, परंतु वसुली जर झाली नाही ना तर मग मात्र आपल्याला कोणी काही ऐकत नाही. सगळ्यात जास्त जर कुठल्या बाबतीमध्ये जर मला मीटिंगमध्ये जर वरिष्ठांचं जर काही बोलणं ऐकायचं जर काम पडलं असेल तर फक्त आपलं कलेक्शनमध्ये आपण मागं पडत होतो. बाकी इतर कोणत्याही पॅरामीटरमध्ये केज सब डिव्हिजन मागं नव्हतं. म्हणजे ते A1 प्रोसेसिंग असो, नवीन कनेक्शनच्या बाबतीतलं असो, ते सगळं व्यवस्थित होतं. फक्त आपण थोडं कलेक्शनमध्ये 5-10% मागं पडत होतो. तेवढी मात्र आता तुम्ही मित्रांनो काळजी घ्या. सगळ्यांनी आपलं वसुलीचं जे काम आहे ते दर महिन्याला आपली डिमांड किमान वरिष्ठ कार्यालयाचं हेच म्हणणं आहे की ठीक आहे एरियर्स आहे आपले वाढलेले, परंतु जी काही आपली डिमांड आहे किमान आपली तेवढी दर महिन्याला 100% झालीच पाहिजे. हा मनामध्ये निर्धार करा आणि त्या दृष्टीनं काम करा. वीज चोरीच्या बाबतीमध्ये तसंच नाही, आपल्याला FIR करायचे तर किमान आपण ते हुक्स काढू शकतो, मीटर शेगडी रिमूव्ह करू शकतो, तेवढे युनिट आपण सेव्ह करू शकतो. तर माहिती आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे, तशातला हा प्रकार आहे. तर हे मला जरी वाटलं की आज मी 2 हुक काढल्या तर काही फार मोठं काम केलं नाही, परंतु मी ते 10 युनिट वाचवले, कुठंतरी वाचले. आणि असे माझे आज 100 लोक इथं बसलेले आहेत, प्रत्येकांना 10 युनिट जरी वाचवली तरी किती युनिट होतात याचा तुम्ही विचार. या दृष्टीनं काम करा. कुठं अडचणीचा प्रसंग असेल तिथं सगळे मिळून काम करा, एकोप्यानं काम करा. आहे मस्साजोगमध्ये इंजिनियर नाही आहे, नावंदे आहेत तिथे, ते मला माहिती आहे बघतात, भुले आहेत ते बघतात, तसे इकडे बनसोडला तेलंगणा आहेत. तर असे काही जे काही विषय आहेत ते सगळे मिळून आपण सॉल्व्ह केले पाहिजे. आणि समोर जाताना आपण सगळे मिळून ॲज अ कुटुंब म्हणून त्या ठिकाणी जर गेलो तर समोरचाही माणूस आपल्याला तेवढा विरोध करणार नाही. या प्रसंगी मला माझे जे बिलिंगचे जे माझे कलिग्ज आहेत, राऊत साहेब आहेत, बाकी इतर कोंबरेजी आहेत, दुगेजी आहेत, मोळे आहेत, सुरवशे आहेत, मॅडम आहेत, ह्या सगळ्यांनी मला असं कधी जाणवू दिलं नाही की बिलिंगचा काही इश्यू आहे म्हणून. कधीच म्हणजे मला तर तिकडे लक्ष द्यायचं काम पडत नव्हतं की ही सगळी मंडळी ते सांभाळून घ्यायची बिलिंगच्या बाबतीमध्ये. आणि वसुलीलाही आपल्याला ते मदत करतात, अर्बन सेक्शनला पर्टिक्युलरली. ही अगदी त्यांची वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी मला इतकं सहकार्य आणि प्रेम दिलं की इथून जाण्याची इच्छा नव्हती, परंतु आता अपरिहार्य आहे की प्रमोशन झालं तर आपल्याला ते जाणं आहे. आणि हा सगळा जो काही तुमचं जे काही प्रेम मिळालं, जे काही सहकार्य मिळालं, हा ठेवा मी आता माझ्यासोबत इकडं घेऊन जाणार आहे. सगळ्यांची मदत मिळाली. तसंच मला आमचे मित्र इथं हातीबाई इथं आहेत, त्यांनीसुद्धा इथं आल्यानंतर मला मदत केली. किंवा त्यांचं जे काही आता ओळख पाळत तर काही नसते, परंतु मित्र होऊन जाते. मनाचं तार जोडले की मित्र होऊन जातो. तशातले आमचे खातीबाई आहेत. तर सगळ्यांनी मला या केसमध्ये मदत केली. आणि खरंच 1 वर्षाचा कालावधी कुठं निघून गेला हे माहीत पडलं नाही. हे सगळं आपण सोबत असल्यामुळे झालेलं आहे. आणि असंच मला सहकार्य आपलं पुढेही मिळेल ही आशा बाळगतो. आणि माझे 2 शब्द त्यानंतर सोनू सर्व्हिसेसच्या वतीने बिराजदार साहेब या ठिकाणी आलेले ते साहेबांच्या ठिकाणी सत्कार करतील. सोलापूर या ठिकाणी